विठुराया, दोक्षाच होप नको ना सोडू रे. आपला विठुराया आपल्या पाठीशी आहे. चांगल्यातला चांगला वकील करू आपण. मला माहितीये तू निर्दोष आहेस. फक्त मनाला खरं वाटतं म्हणून गोष्टी खरं होत नाही. ते निर्दोष नाही. असं का बोलतोयस तू? तू काही केलेलं नाहीस, माहितीये मला. शकुंतला बघ ना, अधोक्षज काय बोलतोय. सगळा दोष स्वतःवरती घेतोय. तू तरी सांग ना, व्यंकट भाऊजींना सांग, ते समजावतील त्याला. चला हवालदार, गाडीत बसवा यांना. चला. नाही अधोक्षज, अधोक्षज ऐक ना. अधोक्षज तू काही केलं नाही, मला माहितीये. तू बोल ना त्यांना. अधोक्षज तू बोल ना त्यांना. अधोक्षज बघ ना माझ्याकडे, बोल ना माझ्याशी. अधोक्षज, अधोक्षज. अधोक्षज स्वतःला गुन्हेगार का समजतोय? त्याने खरंच नाही नाही, माझा अधोक्षज कधीच कुणाला मारू शकत नाही. नाही मारू शकत. आता आपल्या आधूच आता काय होईल? तरी का कबूल केलं की त्यांनी त्या मोहितरावचा खून केला? त्याच्या खुनात आधूला जर का नारायणी, माझ्या अधोक्षजनी काही केलेलं नाहीये, सांगून ठेवते तुला. अगं आई, मग त्यांनी कबुली का दिली? ते मला नाही माहित, पण त्यानं कबूल केलं याचा अर्थ असा नाही का त्यांनी खून केलाय म्हणून. काय झालंय? सगळे असं टेन्शन मध्ये का? काय झालंय? मी काहीतरी विचारलंय तुम्हाला, सांगा ना. मला कोणी उत्तर का देत नाहीये? कोपा, सावकाश. गोपाळ, मोहितरावांचा खून झालाय आणि त्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी आपल्या अधोक्षजला अटक केली. हे मोहितचा खून झाला आणि त्याचा आरोप अधोक्षजवर आला. हे कसं शक्य आहे? आरोप नाही, खरे मेवणे साहेबांनी कबुली सुद्धा दिली. अधोक्षजनी मोहितरावचा खून फालतूपणा आहे. काल रात्री तू कुठे होतास रे गोपाळ?
हे तू मला का विचारतेस? काल रात्री तू कुठं होतास? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी मोहितरावचा खून केलाय आणि त्याचा आळ अधोक्षजवर आलाय. इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्यावर आरोप लावलेत तसे आता माझ्या नवऱ्यावरही लावणार का? गोपाळ, मी तुझ्याशी बोलते. अहो तुम्हाला कळत नाहीये का? त्याची तब्येत बघा किती खराब झालीये. का प्रश्न विचारताय तुम्ही? आणि एकदा सांगून ठेवत्या, माझ्या गोपाळवर आरोप केलेले मी सहन करणार नाही. तू तर म्हणाला होतास की इमर्जन्सी आली होती. अशी कोणती इमर्जन्सी आली होती? होतास कुठं रे तू? तू कोण ग मला हे विचारणारी? सांगत नाही जा. तुला सांगावं लागल. कुठं होतास तू? काल रात्री तू घरात नव्हता. सकाळी झाडाखाली बसलेला दिसला. शून्यात नजर लागली होती तुझी. मला सुद्धा ओळखलं नाहीस. काय? काय 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 आ? आता चालता येत नव्हतं तुला. आधार देत देत घरी आणलंय मी तुला. कुठं होतास? पोकळेवाडीला एक ऍक्सिडेंट झाला होता, तिकडे जावं लागलं मला. त्याला इतका वेळ लागतो? कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय कळतं का इंद्रायणी तुला? 22 टाके, 3 ऑपरेशन्स करावी लागली मला. खरं बोलतोयस? इंदू, तू आज गोपाळवर आरोप करू नकोस. माफ करा काकी, सत्य कळलंच पाहिजे. मी खोटं बोलत नाही. खात्री करून घेऊ ना. हॅलो पप्प्या, पोकळेवाडीला कुणाचा अपघात झाला होता आणि तो किती मोठा होता? जरा चौकशी कर रे आणि कळव मला. बघताय ना व्यंकू महाराज, तुमची लाडकी शिष्या तुमच्या मुलावर कसले कसले आरोप करते, त्याची उलट तपासणी घेते. व्यंकू महाराज, माझ्या अधोक्षजला अटक झालीये आणि ज्या खुनाच्या आरोपात अटक झाली आहे तो खून काल रात्री झालाय. मग गोपाळ काल रात्री कुठे होता ते जाणून घ्यायला नको का? इंद्रायणी ताई, इतक्या चौकशा का करताय तुम्ही? अधोक्षज दादाने गुन्हा कबूल केलाय. त्यामुळे गोपाळ काल रात्री कुठे होता, काय करत होता याची चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. तुमच्या गुन्हेगार नवऱ्याचा गुन्हा माझ्या नवऱ्यावर टाकायचा नाही ना.
श्रीकला? पुन्हा माझ्या अधोक्षजला गुन्हेगार म्हणालीस ना, माझ्या इतकं वाईट कोणी नाही श्रीकला. गोपाळ काल रात्री घरी नव्हता. तू काय चीज आहेस ना, चांगल्यानं ओळखून. इंद्रायणी, माझ्या मुलावर सुनेवर बिनबुडाचे आरोप करायचे नाही. गप्प बस. एक शब्दही बोलू नकोस. अदू, अदू, अदू बरा आहेस ना? तू तू काळजी नको करू. आमदार साहेबांच्या पीए सोबत माझं बोलणं झालंय. थोड्या वेळात आमदार साहेबांची सुद्धा होईल. अदू, अदू, अरे बरा आहेस ना? दिसतोय तसाच आहे पाप्या. अरे अदू, तू कशाला खोटी कबुली दिलीस? अरे त्याच्यामुळेच हे सगळं होत्याचं नव्हतं झालंय बघ. जे खरंय तेच बोललोय पाप्या. अरे तू आणि खून कसं शक्य आहे बरं? हे मला नाही पटत आहे बघ. फक्त तुला पटत नाही म्हणून गोष्टी खोट्या होत नाहीत पाप्या. मला आता चौकशीला बोलवतील. मला एक सांग, इंदू कुठे आहे? पाप्या, इंदू कुठे आहे? विठुराया पाठी राखा. कायम कायम या विश्वासावर जगत आले मी. माहितीये ना तुला? माहितीये ना? मग का रे, का माझ्या माणसांना कायम अग्नी परीक्षेतून जायला लावतोस तू? बोल ना, बोल. नाही बोलणार रे तू, नाहीच बोलणार. कायम कायम माझी परीक्षा घेत राहणार. तू देवेस, नंतर आधी मी तुझी भक्त आहे आणि त्याच्या भक्ताला पूर्ण अधिकार असतो त्याच्या देवावर रागवण्याचा. आज तू नाही, मी तुझी परीक्षा घेणार. माझ्या नवऱ्याला याच्यातून बाहेर काढ, नाही तर आयुष्यभर मी तुझ्या दर्शनाला येणार नाही.
विठुराया कधीच नाही. दिग्रसकरांच्या घरात दळणीकंप झालेला आहे. अधोक्षजला पोलिसांनी अटक केली आणि 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 मोठ्या बाईची ना रडूबाई झाली बिचारी. बाबा त्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या पायाखालची जमीन सरकली. आणि 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 सगळ्यात मेन शकुंतला तिने इंदीच्या एक सणसणीत काराखाली मारली. इंद्रायणी शॉक्स, श्रीकला रॉंग. ही तीच लोक आहेत ना बाबा ज्यांच्यामुळे इतकी वर्ष तुम्हाला तोंड लपवून राहावं लागलं, ज्यांच्यामुळे गावातून बेदखल व्हावं लागलं आणि इतकी वर्ष आपल्याला इतका त्रास सहन करावा लागला. हो, तो वेंकू महाराज आणि त्याची ती 1.5 शहाणी शिष्या इंदू. त्यांचे धाबे दणाणलेत. त्यांच्या विनाशाचा काउंटडाऊन सुरू झालाय. श्रीकला, भले तुला त्या इंदूला घराबाहेर काढता आलं नाही, पण तू हे जे काही काम केलंय ना ते लय कौतुकास्पद आहे बरं का. हा, सगळं काही ना बघण्यासारखं होतं बाबा. सगळे नुसता टाहो फोडत होते की आमचं अधू निर्दोष आहे, आमचं अधू निर्दोष आहे. आणि अधूने काय केलं? स्वतःचा गुन्हा कबूल करून टाकला. या सगळ्यात ना ती इंदी ना जरा ती इंदी गोपाळवर संशय घेत होती. मी काय केलं मग? मी पण चान्सवर डान्स केला. बाबा हो, त्या घरात स्मशान शांतता पसरलीये. घरात स्मशान शांतता पसरलीये, पण घराचं स्मशान झालेलं नाहीये. श्रीकले, आपण जो त्रास सहन केलाय ना त्या तुलनेत हे काहीच नाहीये. विसरू नको. नाही विसरणार, कधीच विसरणार नाही. दिग्रसकर खानदानाला एका क्षणाचा हिशोब चुकता करायला लावेन मी. पावला पावलावर मी त्यांना मोडणार, तोडणार आणि संपवून टाकणार. आत्ता खेळ रंगलाय. जोपर्यंत त्या दिग्रसकरांचं घर जमीनदोस्त होत नाही ना तोपर्यंत ही श्रीकला अजिबात थांबणार नाही. अहो, आपल्या आधूनं मोहितरावांचा खून केला असेल असं नाही वाटत मला. मलाही नाहीच वाटत याग, पण तरी तो या गुन्ह्याची कबुली का देतोय? असं कुठलं प्रेशर त्याच्या मनावर आहे कुणास ठाऊक. ते मला नाही सांगता येणार, पण माझं मन मला सांगतं की आपला आधू निर्दोष आहे. काय चाललंय व आपल्या सोबत? संकट आपली पाठ सोडायलाच तयार नाहीयेत. एक संपलं की दुसरं संकट.
अशी जेव्हा अडचणीची परिस्थिती असते, आपण धीर न सोडता संयमाने वागायला हवं शकू. संयमाने. तुझ्या लक्षात येतंय ना? तुम्ही मला सांगताय का हे? हो, कारण वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांवर जबाबदारी सुद्धा मोठी असते शकू. तू आज इंदूवर हात उचललास हे मला अजिबात आवडलेलं नाही. तू असं करायला नको होतस. करावं लागलं. माझ्या गोपाळवर उठसूट कोणी कसलेही आरोप करेल तर ते मी ऐकून नाही घेणार. अगं पण तू गोपाळ जरी मला मावशी म्हणत असला तरी मी त्याची आई आहे.